दिल्लीमध्ये पूरस्थिती। आयएस कोचिंग सेंटरमधील तळघरामध्ये शिरलं पाणी। पुराच्या पाण्यात अडकून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू, इतरांचा शोध सुरू। दिल्लीतील कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन। दिल्ली सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, मात्र पूरस्थिती कायम। पंचगंगेच्या पातळीत फक्त 1 इंचानं घट। 95 बंधारे अद्यापही पाण्याखालीच। कोल्हापुरातील बालिंगा रस्त्यावर अजूनही 10 फुटांपर्यंत पाणी। रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड। बोटीच्या सहाय्यानं रुग्णालयात केलं भरती। सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणी पातळीत घट। वारणेची परिस्थिती जैसे येथे। 4062 नागरिकांचं स्थलांतर। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातील पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। मृत तरुणांच्या कुटुंबियांनाही देणार भेट। उल्हासनगर जवळील मारळ गावात भूस्खलन। घर कोसळलं। घरात कुणी नसल्यानं जीवितहानी टळली। ठाण्यातील कोलशेत पॉइंटवर निसरड्या रस्त्यावर तरुणांची स्टंटबाजी। हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद। हरिभाऊ बागडेंची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती, तर सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राष्ट्रपतींकडून कार्यभार सुपूर्द। आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय। पहिल्या हॉकी सामन्यात न्यूझीलंडवर मात, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगची शानदार कामगिरी।